बरं वाटतं रे. काय चाललंय? वहिनीनो एका म्हणतात अडलो हरी गाढवाचे पाय धरी. ह्यो माका ब्लॅकमेल करताय. बंद करा तुमची ही नाटकं. आणि तुम्ही समजता काय हो स्वतःला? हा, तुम्ही इथे आमच्या जीवावर राहताय, कळलं ना? लायकीत राहायचं. चला उठा. मी उठूचही नाही. मी सांगितलेलं कळत नाही? मी सांगितलेलं ऐकला नाहीस तुम्ही? उठ, चल उठ. प्रत्येक वेळेला तुझी ही नाटकं खपवून नाही घेतली जाणार. तू इथून निघून जायची धमकी देतोस काय? चल, काही फरक पडत नाही. काय होईल फार तर? ती बयो इथेच राहील, काही दिवसांनी जाईल. मी त्यासाठी दुसरा ऑप्शन शोधेन. आणि यामध्ये ना लॉस तुझा आहे. तू जर इथून निघून गेलास ना तर तुला पैसे तर मिळणार नाहीच, पण तुला अशा ठिकाणी नेऊन फेकेन ना की तिथून परत तुला येता येणार नाही. जेलमध्ये पाठवेन तुला मी परत. जायचंय? एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. उगाच माझ्या मध्ये मध्ये येऊ नको. तू माझ्या रागवतस का तू? मी हैसर इल्यापासून बघतोय माझ्याशी बोलतच नाहीस तू. बदललंस हैसर येऊन. तू आपण एकाच गावातले. विसरलंस? अगो रागवतस कित्या? बाहेर मस्त पाऊस पडता. माझ्यासाठी ना तू स्पेशल चाय बनवून घेऊन ये. थोडा विष देव. अगो असं काय करतस? मी आजारी असाय ना गो. मग बयू आणि डॉक्टरनी तुका सांगितल्या नाही माझी काळजी घेऊ? सांगितल्याने ना मग जा चाय घेऊन जा. माणूस म्हणजे ना पालत्या घडावर पाणी हस. इली 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 माझी चाय इली दे. ओत घशात. मी आपलो आभारी असे सुमनात तू. गो तुका मी चाय बनवूक सांगितलेली, काढो नाय. आजारी माणसात ना हय अशीच चाय मिळता. हय तर गिळ नाही तर चालू पड. मुंबईत येऊन बदललंस गो. हा, आणि तसा पण बदललंस. आधी गावात कशी चवळीची शेंग होतस आणि आता भोपळो झालो. हा टम फुगलेलो भोपळो. ए उपट सुंब्या, माका भोपळो म्हणतास काय? तुझी डबल डेकर झाली आहे ना ती बघ आधी. तुका सांगून ठेवते ह्या भाषेत माझ्याशी बोलायचा नाही. हा घर ना माझा. तू हैसर काय दिवसांसाठी इलस आश्रित म्हणून. किंवा तुझी नाटकात ना मी कसं गरीब हय, मी आजारी हय, या घरातल्या माणसांका करून दाखव, पण माका दाखवू नको. माका चांगला माहिती आहे काय लायकीचा माणूस असतो. नाही तर काय करतलस? उपयोग सांगशील? जा सांग बोल जा. जास्त ना शहाणपणा करू नको सांगून ठेवते. आत्ते,
भारती काय झालं तुम्ही रडताच की त्या काय नाही गो, तुझ्या औषधाची आठवण येईल मागा. सुमनाक बघले ना, आणि या दोघी मैत्रिणी ना, अशा घट्ट मैत्रिणी दोघी, एकमेकीशिवाय पान नाही हालायचा दोघींचा. आज भारती असते ना तर माझ आई मनाने आपल्या सोबतच असा. एका पण वाटतं तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावं. तुमची दारूची सवय सुटावी अशी तिची इच्छा. तुम्ही तिच्यासाठी तरी नीट वागाल ना. गो, भारतीसाठी ना तू सांगशील तसा वागेन मी. हा चला मी तुमचा बीपी चेक करून घेते, मग माका हॉस्पिटलला पण जाऊचा. चल. गो सुमन, मदत करते का? का करता ना. नॉर्मल असा. हा चला मी निघताय आता. हा. तुम्ही घराकच थांबा, खय जाऊ नका आणि कोणाकच त्रास देऊ नका. तुमका कोणी काय बोलला तर माका नाही आवडणार. नाही, थांब थांब, तू एकटी नको, मी पण येतो तुझ्या अंगणा. चल चल चल, दारापर्यंत येते. चल. नीट जागो. हा, गाडी बघून क्रॉस कर. हा, जा. रमाकांता, अरे अशाच बाटल्या ठेवत जा रे रूम मध्ये. आणि मी रोज अशीच एक एक चोरत जाईल. हॉल मध्ये बसून आरामात पिते सगळ्यांच्या समोर. सर तुम्ही बोलवलात. हा, मला तुझ्याशी बोलायचं होतं. ये ना बस. सरस्वती, मला शुभंकर सरांबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. मला शुभंकर सर हल्ली खूप अस्वस्थ वाटतात. म्हणजे मगाशी मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की सर काय झालं, पण त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. पण माझं मन मला सांगतंय की नक्कीच काहीतरी झालंय त्यांना. त्यांना ना कसलं तरी टेन्शन आलं. कसलं टेन्शन घेतलंय बाबांनी? सरस्वती, खरं सांगू का तर तुझे खरे बाबा जेव्हापासून आलेत ना, तेव्हापासून शुभंकर सरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कसले भाव? म्हणजे शुभंकर सरांना कदाचित तुझ्यापासून लांब गेल्यासारखं वाटत असेल. ते तुला त्यांची मुलगी मानतात. इतकी वर्ष तुझ्यात आणि त्यांच्या नात्यामध्ये दुसरं तिसरं कोणीच नव्हतं. आणि आता अचानक तुझे खरे बाबा आले म्हणून त्यांना असं वाटणं साहजिक आहे ना. सर पण तुमका खरंच असं वाटतं की असं असेल? सरस्वती, ही ह्युमन सायकोलॉजी. म्हणजे माणूस कितीही मोठा असला, कितीही यशस्वी डॉक्टर झाला किंवा कोणीही असला, तरी सुद्धा जेव्हा कठीण परिस्थिती येते ना, तेव्हा तो एका सर्वसामान्य माणसासारखाच रिॲक्ट होतो. पण सर ते आल्यापासून मी बाबांसोबत असा वेगळा काहीच वागले नाही. तसं माझ्या मनात पण नाही. तुझ्या मनात नाहीये सरस्वती, पण आजूबाजूची परिस्थिती आपण बदलू नाही ना शकत. सरस्वती, इतकी वर्ष त्यांनी तुला सांभाळलं आणि आज अचानक तुझे बाबा आले हे म्हटल्यानंतर त्यांना तुझ्यापासून दूर गेल्यासारखं वाटूच शकतं ना. आणि हे नॅचरल आहे. पण मी त्यांच्यावरती आधीसारखाच प्रेम करते. सर तुम्ही म्हणताय ती शक्यता असू शकते. मी काळजी घेईन इथून पुढे. गुड. बरं, मी निघू हॉस्पिटलला, उशीर होतो.
हाय क्यूटी. इरा, मिस्ड दिस. हाउ आर यू? या आय एम गुड, आय एम ओके. तू का आलीस इथे? काले म्हणजे? अरे परीक्षा संपल्यानंतर आपण भेटलोच नाहीये. किती वेळ झाला. बरं मी तुला इतके कॉल्स केले, मेसेजेस केले, एक रिप्लाय नाही. तुला बघावंसं वाटलं, तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आले इकडे. काय काम आहे? अरे बयोचा बाप आलाय ना. इरा, तोंड सांभाळून बोल. तिचे बाबा आहेत ते. अरे बाबा म्हणजेच बाप ना. दुसरं काय बोलणार मी. तुला काय इतका पुळका येतोय? तुझ्या बाबा, ओके सॉरी, तुझ्या बाबांना नाही बोलले मी, तिच्या बाबांना बोलले. इरा, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? नाही म्हणजे लोकांना रिस्पेक्ट तर तुला देताच येत नाही, त्यामुळे प्रेम तर दूरचीच गोष्ट आहे. एनिवे, तू जा आता, मला बरीच काम आहे तिथे. चल कम. ए नाही नाही, मी नाही जाणार आहे. मी अजिबात जाणार नाहीये. आणि तू माझा कितीही अपमान केलास ना तरी मी कुठेच जाणार नाही. ओके? अरे मला काय वाटतं, जर मला कोणाशी काही शेअर करायचंय तर मी कोणाशी करायचं? तुझ्याशीच ना. तू असं वागतोस म्हटल्यावर यु नो असं वाटतं ना की कधी कधी माझं कोणीच नाही या जगात. मला इतकं एकटं वाटतं. पण एनी विच वेज आता ती बयो पण एकटी पडणार आहे. एकटीच पडणार आहे म्हणजे? अरे म्हणजे तुझा म्हणजे तुला जो इतका पुळका येतोय ना तिचा, पण खूप दिवस ती माझ्या घरात नाही राहणार आहे आता. तिला तिच्या बाबांसोबत कुठेतरी जावं लागणार आहे. काय? एक मिनिट, कुठे जाणार आहे? अगं इनफॅक्ट शुभंकर सरांनीच तिच्या वडिलांना त्यांच्या स्वतःच्या घरी आणलं ना, मग आता पुन्हा कुठे जाणार आहे? सांगते ना, सगळं सांगते. पण माझी एक अट आहे. तू माझ्यासोबत एका आईस्क्रीम डेटवर जायचं. इरा, ए प्लीज हा, लहान मुलासारखा आहे असला हट्ट वगैरे नाही करायचा. मला सांग आत्ताच्या आत्ता ते कुठे जाणार आहेत? हा, बाहेर पडणार आहेत म्हणजे काय? इतक्या इझिली नाही सांगणार मी तुला. मी म्हणाले ना, माझी अट आहे की आपण आईस्क्रीम डेटवर जायचं, तेव्हाच मी तुला सगळं सांगेन. चल ना. अरे चल ना, सांगते ना तुला सगळं. प्लीज कम. काय करतेस तू? सांगते मी. तुमका पहिली मुलगीच हवी होती ना, अका आईन सांगितला होता. ह्या फक्त एक वाईट काळ आता आपण निघून जाईल. पण तुम्ही नीट वागा. तू म्हणशील ना तसाच वागे ना. अरे भयो, तू कधी आलीस? काय काय अशी काय बघतीयस? बरं बोल, मनात जे काही चालू आहे ते सांगून टाक. ताच मी आता तुमका विचारते. तुमच्या मनात काय सुरू आहे आता बोला ना. म्हणजे बाबा, आजपर्यंत मी काहीच तुमच्यापासून लपवलं नाही, तुम्ही पण नाही लपवलं. पण आता मात्र माका असं वाटतं तुम्ही काहीतरी लपवताय. का? असं का वाटतंय तुला? बाबा, तुम्ही अस्वस्थ दिसताय. मी तुमची मुलगी आहे. तुमका काहीतरी त्रास होता हे दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. बरं ठीक आहे, तुम्ही आधी नाही सांगणार, मी माझ्या मनात काय ता तुमका सांगते. बाबा, ते आल्यापासून तुम्ही खूप वेगळे वागताय. ते आल्यापासून तुमचं महत्व कमी झालंय असं तुमका वाटतंय का? काही काय, मी काय लहान आहे का आता? लहान नसलं तरी माणूस आहात. एवढे वर्ष तुम्ही मका तळ हातावरच्या फोडासारखा जपलाय. बाबा, ह्या तुमका वाटणं साहजिकच आहे ना. पण माझ्या मनात अजिबात काहीच नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल आधी जा होता तसाच आहे. बाबा, तुम्ही तर माझे काजू आहात. तुमचं स्थान माझ्या मनात ध्रुव ताऱ्यासारखं आढळा. त्यांका जपणं हे माझं कर्तव्य, जबाबदारी आहे. भयो अगं,
तू तुझ्या खऱ्या बाबांची काळजी घेतेयस त्याचा अभिमानच आहे मला. माझा आधी जेवढा प्रेम होता ना तुमच्यावर, तेवढाच आयुष्यभर राहील. बघतच ना, बाप लेकीचा अतोट नाता हा या. तुका जमतला ना ता तोडू. या सुनील भाऊल्याक अशक्य असा कायच नाही या जगात. मगे तू असा काहीतरी कर की बयो तुमच्या दोघांपैकी कोणाची तरी एकाची निवड करू होईल आणि तिला माझीच निवड करतली. तू बघच ह्या बाप लेखी मी कसा येगळा करता येता. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, ती माझ्या झाकाखाली येतली. चॉकलेट? तुला कसं कळलं मला चॉकलेट आवडतं? इरा, आता सांग, सरस्वती आणि तिचे बाबा कुठे बाहेर जाणार? अरे थांब ना, एवढी काय घाई आहे? मला खाऊ तरी दे. सॉरी. माझा हात पकड. काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? पकड. इरा, काय चाललंय वेडेपणा? हात पकड. काय? ओके, नको पकडूस. मी पण तुला नाही सांग. अरे यार, चल असंच आपण हात पकडत पकडत लोणावळ्याला जाऊ 4 व्हीलर मध्ये. काही काय बोलतेस तू? हे बाई इरा, बास झाली तुझी नाटकं. आता मला खरं सांग की सरस्वती आणि तिचे बाबा बाहेर म्हणजे कुठे जाणार आहे? बयो 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 बयो, फक्त बयो. कधी कधी इरा 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 असं पण म्हण, छान वाटतं. एनिवे सोड, आपण फोटो काढूया. काय चाललंय तुझं? फोटो काय आता? मग जा, नाही सांगत. ए बाई, काढ बाई लवकर, चल. ओके, झालं समाधान? तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी केल्यात आता. आता मला सांग, सरस्वती आणि तिचे बाबा बाहेर म्हणजे कुठे जाणार आहेत? काय म्हणत होतीस तू मगाशी? ही सरस्वती माझा पिच्छा सोडत नाही, आणि तिचे बाबा पण. काय माहित कोण रस्त्यावरचा माणूस आणून ठेवला आमच्या घरात, पिच्छाच सोडत नाही. इरा, नेमकं काय घडलंय मला सांग. अरे मी तुला सांगितलं, एवढंच होतं. हेच सांगायचं होतं, दॅट्स इट. आणि त्याच्यासाठी तू मला इथे घेऊन आलीस? काय चाललंय तुझं? माझ्या मनातलं बोलायला. मला पण या सगळ्याचा त्रास होतोय ना, मग मी कोणाकडे मन मोकळं करायचं? इट्स जस्ट यू फॉर मी. बरं वाटतं मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करून, आईस्क्रीम खाऊन, तुझ्याशी बोलून, तुला बघून. चिडतोस काय? इरा, यू आर इम्पॉसिबल. अरे विशाल, काय हवंय का तुम्हाला? काय नाही, तुम्ही का पाळत ठेवतास माझ्यावर? का असं का वाटलं तुम्हाला? का वाटलं म्हणजे? मी माझ्या बयोच्या, माझ्या पोरीच्या रूम मध्ये इलय, ती का शोधू? मी पण बयोलाच बघायला आलो इकडे. डॉक्टर, मी कमी शिकलेलो असले ना तरी दुनिया बघितली, कळला ना? माका माहितीये तुम्ही माझ्यावर पाळतच ठेवणार. हळू काय हळू? माझ्यावर घाणेरडे आरोप करताना का नाही वाटलं तुमका? मी ऐकून घेते म्हणून काय बोलतास तुम्ही? हे बघा, मी आश्रित असे पण मी स्वतःहून नाही इले सर. तुम्ही माका आणलास आहे सर, कळला ना? आरोप करतास तुम्ही माझ्यावर. आता काय झाला? अगो, ही रीत आहे यांची. घरी आलेल्या पाहुण्यांवर पाळत ठेवत ती. वर आळ घेत ते माझ्यावर आळ. काय बोलताय तुम्ही? मी कसला आळ घेतला तुमच्यावर?
मी तुमच्यावर कोणताही आळ घेतलेला नाहीये. बयो मग हैसर नाही राहायचा. अगं सतत पाळत ठेवतं ते माझ्यावर. अगं माझी लेख असतं तू, आता तुझ्या रूम मध्ये येऊ सुद्धा मग परमिशन घेऊची लागत काय? नाही नाही नाही, मग हैसर राहायचंच नाही.